फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने भारतात परत इक्विटी बाईंग सुरू केली आहे. पण ते नेमकं इन्व्हेस्ट करतायत तरी कुठे? गेल्या अनेक महिन्यांपासून FII भारतातून इक्विटी विकत होते. जानेवारी महिन्यात तर जवळपास 36,000 कोटींची जोरदार सेलिंग झाली. पण फेब्रुवारी सुरू होताच चित्र बदलायला लागलं. फक्त 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान FIIनी नेट 4,000 कोटींची इक्विटी खरेदी केली. म्हणजे साधारण 6,000 कोटींपेक्षा जास्त खरेदी आणि सुमारे 2,000 कोटींची विक्री. यामागे EU ट्रेड सेंटिमेंट आणि ट्रम्प इंडिया डीलचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असण्याची शक्यता दिसते. आता थोडं डेटा समजून घेऊया. सेक्टर वाईज FII होल्डिंगचा ऑफिशियल डेटा साधारणपणे 15 फेब्रुवारी नंतर येतो. पण आज 5 फेब्रुवारी 2026 असल्यामुळे 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यानचे डेली कॅश मार्केट फ्लोज वापरून आपण लेटेस्ट ट्रेंड ओळखू शकतो आणि FIIs कुठे मूव्ह होत आहेत याचा अंदाज घेऊ शकतो. तर ह्या ट्रेंडनुसार सगळ्यात मोठा बदल मेटल सेक्टरमध्ये दिसतो. 2 फेब्रुवारीला इंडिया US ट्रेड डील झाल्यानंतर अवघ्या 48 तासात FIIनी 5,000 कोटींपेक्षा जास्त पैसा मेटल्समध्ये इन्व्हेस्ट केला. ट्रेड डीलमुळे एक्सपोर्ट विजिबिलिटी, पॉवर आणि ग्लोबल डिमांड यावर FIIनी थेट बेट घेतल्याचं इथे स्पष्टपणे दिसतं. दुसरीकडे फायनान्शियल सर्व्हिसेसबद्दल बोलायचं झालं तर लेट जानेवारीमध्ये इथे जवळपास 5,400 कोटींची सेलिंग झाली होती. पण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हळूहळू FIIs परत येताना दिसत आहेत. नेट होल्डिंग सुमारे 1,000 कोटींनी वाढलेली आहे, जी सेक्टरमध्ये स्टॅबिलायझेशन दाखवते. एकंदरीत काय तर FII परत येत आहेत, पण सगळीकडे नाही. मेटल्ससारख्या ट्रेड लिंक्ड सेक्टर्समध्ये ॲग्रेसिव्ह बाईंग दिसते. फायनान्शियल्समध्ये जपून रिएंट्री आहे आणि मार्केट वाईड सेंटिमेंट इम्प्रूव्ह होत आहे. पुढचा फॉर्टनाईटली डेटा आल्यावर पिक्चर अजून क्लिअर होईल, पण डिरेक्शन मात्र स्पष्ट आहे. FII आर सिलेक्टिव्हली बेटिंग ऑन इंडिया अगेन. तुम्हाला काय वाटतं? FII अजून इन्व्हेस्टमेंट करतील का? कमेंटमध्ये नक्की सांगा.